ये क्या चल रहा है? दिखाई नहीं देता? बात कर रहे असं बोलतात का? कडने हात सोड चल. अरे तो काही मला पळून देत नाहीये. तू का तुझं डोकं भडकवून घेतोयस? हे बघ सीमा, याचे परिणाम काय होतील ना तुझ्या लक्षात येत नाही. सरळ शांतपणे सांगतो ते ऐक. मला उगाच रस्त्यात तमाशा नको आहे. हम बात कर रहे, तमाशा तो आप कर रहे हो. हे बघ, माझ्या बहिणीशी मुळात बोलायची गरज नाही आणि इथे तर नाहीच नाही. मुकाट्याने निघायचं, कळलं? तू चल घरी. थोडं उरलेलं नाही काय आहे म्हणजे माझं तर नेहमीच म्हणणं असतं माहितीये का की माणसानं ना नेहमी 4 घास कमीच खावं. पण मला आधी सांगा, तुम्ही इथे कशासाठी आला? नाही म्हणजे ह्या फराळाचा समाचार घ्यायला की आमच्या सारंगला भेटायला? नाही म्हणजे काय आहे, आता जे माझ्या समोर आलो त्याचा मी आधी समाचार घेतला. आता तुम्ही सारंगला बोलवा ना. सारंग घरात नाहीये. काय घ्या म्हणजे आम्हाला इथे बोलवलं आणि स्वतः महाशय घरात नाहीयेत, याला काय अर्थ आहे? हे बघा, हा मी माझा अपमान समजू शकते. नाही, तुम्हाला यामध्ये अपमान समजून घेण्याचं काहीच कारण नाहीये. बाबा असं कसं?
कारण आम्ही तुम्हाला इथं भेटायला बोलावलेलंच नव्हतं. आता सोनालीच्या वडिलांनी स्वतःहूनच आम्हाला भेट द्यायचं ठरवलं. आता त्यांनी स्वतःहून ठरवलं म्हणून आम्ही त्याला मान्यता दिली, एवढंच. अहो एवढं स्पष्ट बोलायची गरज नाहीये. जरा दमानं घ्या ना. त्या बाईनं जरा दबानं खायला घ्यायला सांग ना. मागच्या वेळेस आपल्या घरी आल्या होत्या, काय काय बोलल्या होत्या, काय आठवतंय ना? मला काही आठवत नाही. म्हणजे काय आहे, समोर इतके सगळे पदार्थ असले ना की मला काही आठवत नाही. पण बाकी छान झालेत हो सगळे पदार्थ, अगदी छान. आता सोनालीचे वडील आल्यानंतर आपल्याला ऑर्डर करून बाहेरनच पदार्थ मागवायला लागणार आहेत. हे काय तुम्ही कुठं निघालात? अहो घ्या ना, थोडं थोडं उरलेलं घ्या. नाही नाही नको. सोनाली येते ना भाऊजींना घेऊन, मग मी अहो, थांबा ना तुम्ही त्यांच्या बरोबरच जा. नाही नाही नको नको. अहो काय आहे, दोघं जण अगदी लंपाड आहेत. इथं मला न सांगताच येणार होते म्हणून मी त्यांच्या आधीच येऊन सदिच्छा भेट दिली. अच्छा, म्हणजे ही सदिच्छा भेट होती तर. हो. बरं आजोबा, मी इथं येऊन गेल्याचं सांगू नका हो त्यांना. चला मी येते. हा आजी, तुमची काठी न विसरता घेऊन जा. रेखा या सगळ्या डिश उचलून आत नाही बघू. पटापट घे. अहो सारंगचा सुद्धा अजून पत्ता नाहीये. हे सारंगचं कठीण आहे. सारंगची मावस सासू एवढी खादाड आहे, सखी सासू किती खादाड असेल. अरे विजय, त्या दोघी कशा का असेना, सारंगला थोडं त्या घरी राहायला जायचंय. सारंग सोनालीला घेऊन इथेच येणार राहायला. म्हणजे बघायला नको, मग सोनालीला भेटण्याच्या निमित्तानं त्या दोघी जणी अधूनमधून सतत आपल्या घरात सदिच्छा भेट देतील. हे जयू, थोडीशी हस ना. विनोद केला होता मी, सकाळच्या मनाने बरा होता नाही. हा, विनोद म्हणून ठीक होता. बघ सुनबाई, तू कसा विचार करतेस? मी सांगतो काय ना, आता ही खादाड सासू सगळं फस्त करून गेली की नाही. आता ते सोनालीचे वडील आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत ना, तर त्यांना काय सर्व करायचं याच्या विचारात असणार. नाही हो, मग? मी तो विचार करत नाहीये. मग कसला? अहो तुमच्या लक्षात कसं येत नाहीये? अगं सुनबाई, विजयचं नाही पहिल्यापासून असंच आहे. सांगितल्याशिवाय त्याला कधी काय समजतच नाही. नाना तुमच्याही लक्षात येत नाहीये. काय ग? अहो सोनाली किंवा तिचे बाबा दोघेही अजून आलेले नाहीयेत. हो, आणि तुमचे चिरंजीव सुद्धा नाही आलेले. हो कदाचित सारंगला ते बाहेरच्या बाहेर भेटले नसतील ना, म्हणजे तिथूनच ते परत गेले असतील. मग मी एक काम करते, मी सारंगला फोन करून बघते. कमाल आहे. फोन कोणाचा बघ. अरे घरूनच असणार. मग बोल ना आईशी. पण मी तुझ्या बरोबर कशी, असं आईने विचारलं तर? या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं ना ते आपण नंतर ठरवू. आधी फोन उचल बाई. घरूनच होता. घरूनच होता नुसतं सांगू नकोस. घरी फोन लाव, आईशी बोल. अरे पण तू का नाही बोलत आहेस? मी बोलत नाहीये कारण माझ्या आवाजावरनं ती ओळखेल ती मला काहीतरी झालंय म्हणून. सारंग, खूप दुखतंय का रे? हे बघ, ती राजा शेट्टीची फाईट आहे आणि तुझ्या भावालाही काय रोज मारामारी करायची सवय नाहीये. पण तुला कोणी सांगितलं होतं मध्ये यायला? इतकं सगळं होऊन सुद्धा तुला त्याचीच बाजू घ्यायची. भर रस्त्यात माझ्या बहिणीला एक गावगुंड छेडत होता. आता काय मी कोणी सांगायची वाट बघू? टिपिकल भावासारखं बोलू नकोस हा. तो काही मला छेडत वगैरे नव्हता. इतकं सगळं होऊन सुद्धा पुन्हा तू त्याचीच बाजू घेतेस? मी खरं तेच सांगते. अच्छा, मग मला सांग, त्याने तुझा हात का पकडला होता? सांग ना, आता का गप्प बसलीस? सारंग, हे काय झालंय? बाबा ते म्हणजे ऍक्च्युली मी काय. रिलॅक्स. अरे पण मला आधी सांग, ही तुझी अवस्था कशाने झाली? त्याची बाईक स्किट झाली. बाईक कुठं? बाईक घरी. यू मीन
बाईक घरीच स्केट झाली आणि तुला इथे लागलं. हे बघ उगाच काहीतरी बोलू नकोस. काहीतरी मी नाही तुम्ही बोलताय. अरे अरे तुम्ही भांडू नका रे असे या. अरे त्याला लागले बघ ना किती. सारंग काय करायचं? दवाखान्यात जायचं की घरी जायचं? मला वाटतं डॉक्टरकडे गेलेलंच बरं. कारण काय हे जे लागलंय ते बाईकवरनं पडल्याची लक्षणं मला वाटत नाहीये. माझ्याकडे असं बघू नकोस. माझ्यामुळे काही झालेलं नाहीये. सीमा थांब. काय झालं नक्की? सारंगला कोणी मारलं? मला काय विचारतेस? तू होतीस ना त्याच्याबरोबर? त्याला विचार, तो सांगेल सगळं. हे बघ आता मोर्चा माझ्याकडे वळू नको प्लीज. अरे अरे पण असं कसं म्हणून चालेल? मारामारी कोणाबरोबर झाली, का झाली हे कळायला नको का? का तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी वाटते का? मला तुझी सुद्धा काळजी वाटते, पण रस्त्यातून येताना जाताना मारामारी करणं बरं आहे का? काही वेळेला करावी लागते. म्हणूनच मी तुला विचारतोय की काय झालं. सारंग काय झालंय? हे बघ मी तुला नंतर सांगतो. तू तुझ्या बाबांना आधी शांत कर जा. अरे पण मी सांगतोय ना सोनाली तुला. आता माता पिटून काय होणार आहे? मारने से पहले तो सोचना चाहिए था. हो ना. अभी दिमाग का ढक्कन मत खोल. ये व्हाइट कलर अपने को समझते क्या है? हाँ? अरे आपल्या समोर तो तिला खेचत घेऊन गेला यार. तो तुला तुझा इन्सल्ट झाल्यासारखा वाटला असेल. फिर उसमें गलत क्या है? बेसिकली शुरुआत ही गलत है. मी काय समजलो नाही. तू समझेगा भी नहीं. एक काम कर. कर ऑर्डर कर. अरे बाबा मी तुझ्या भल्यासाठीच करतोय. ऐक, त्या मुलीच्या भावाला मारलं म्हणून ती तुझ्यावर वैतागली असणार. हो ना यार. जर तिला काउंटरवर बसवायचं असेल तर ती वैतागून चालणार नाही यार. सोड ना. ती नाही तर दुसरी कोणतरी. ए डोकं बिकं फिरलाय का तुझं? अरे ह्या मुलीशिवाय दुसरी मुलगी आपल्याला मिळणार नाहीये. कारण नोकरी तिच्यासाठी टाइमपास नाही, तिची गरज आहे. तिला लवकरात लवकर घराच्या बाहेर पाडायचं आहे आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं. आणि तेच पाय आपल्याला आपल्या काउंटरच्या मागे बघायचे. म्हणून सांगतो तसं कर. तू तिला फोन लाव. तिकडे मोबाईल नाहीये. अरे पण घरात तर फोन असेल ना. मैं हाँ उसके घर पे फोन करूं? हाँ. अरे हिम्मत तो कर और फोन लगा. हाँ. लगा ना. जयश्री फोन वाजतोय. वाजू देत. तू घ्यायचा नाहीये का मग? ठीक आहे घेते. थांब सुनबाई, मी घेतो फोन. हॅलो. होय, कुणाशी बोलायचंय तुम्हाला? सीमाशी बोलायचंय? आपण कोण बोलता? कोण बोलतंय विचारल्यावर फोन ठेवून दिला. पण मी आवाज ओळखलाय.
राजू शेट्टीचा फोन होता. बरोबर ओळखलंस. अहो निदान तुमच्याशी बोलला तरी. दुपारपासून फोन करतोय पण एक अक्षरही बोलत नाही. काय समजायचं आम्ही? जगामध्ये अशा अनंत गोष्टी आहेत की ज्यांचे अर्थ उलगडत नाहीत. कशा कशाच्या मागे लागणार आहेस तू? आता सोनालीचे वडील सकाळी आपल्या घरी यायला निघाले होते, आले नाही. हा सारंगला दुखापत झाली आहे. तो रस्त्यात पडला का त्याला कोणी मारलं कळायला मार्ग नाही. ही सोनाली फोन घेत नाही. कशा कशाचा अर्थ तपासून बघणार आहेस तू? अहो पण एकाच वेळी किती प्रश्न विचारणार तुम्ही? सुनबाई, अगं विजयवर चिडून हे प्रश्न टाळता येणार आहेत का? प्रश्न हे आहेतच. आणि मला तर वाटतं या सर्व प्रश्नाचं आतून एकमेकाशी काहीतरी कनेक्शन आहे. पण ते नेमकं काय कनेक्शन आहे या तिघांनी तोंड उघडल्याशिवाय आपल्याला कसं कळणार? विजय, तू काळजी करू नकोस. उद्या सारंग मॉर्निंग वॉकला येईल ना, तेव्हा मी त्याला बोलता करतो. अहो पण नाना, त्याला एवढं लागलेलं असताना तुम्ही मॉर्निंग वॉकला नेणार आहात का? अगं मी नाही नेलं तरी तो येणारच. आल्यापासून खोलीच्या बाहेर पडलेला नाहीये तो. मॉर्निंग वॉकला कसला येतोय? त्याची विचारपूस करायला मी गेलो तो खोलीत. त्याला समजलं तशी डोळे मिटून झोपेचं सोंग घेऊन पडला. बापापासून लपतोय तो. पण नक्कीच काहीतरी गंभीर झालेलं आहे जे पोरगा आपल्याला सांगू शकत नाहीये. बरं, सीमाला काही विचारण्यात अर्थच नाही. ती तिसराच अर्थ काढते. हॅलो. हॅलो बाबा, मी सोनाली बोलतेय. अगं तुला मला फोन करायची आत्ता आठवण झाली होय? असं का म्हणताय बाबा? अगं तू आणि तुझे बाबा सकाळी आमच्या घरी येणार होतात, ते घरी यायचे विसरलात हे सांगण्यासाठी तू आत्ता मला फोन केलास की नाही? बाबा म्हणजे तुम्हाला सीमा किंवा सारंग काहीच बोलले नाही? पण तू आता काय ते मला बोल ना. बाबा हो, काय झालंय? हा बोल बोल बोल, मी ऐकतोय, बोल. बाबा हो, माझी फुकट गोची झाली. काय झालंय? फोन माझ्याकडे द्या. मी बोलतोय ना. तुम्ही मला काही सांगतच नाही. अगं पण तिने जर मला काही सांगितलं नाही तर मी तुला काय सांगणार आहे? नाही, मी बोलते तिच्याशी. हा बोल ग. आई अगं पूर्ण गोष्ट मलाही माहित नाही. मी आणि बाबा आज येत होतो तर रस्त्यात काय झालं? रस्त्यात अगं बोल ना. तर रस्त्यात आम्हाला सीमा आणि सारंग भेटले. सारंगला खूप मार लागला होता. कोणाशी तरी खूप मारामारी झाली होती त्यांची. काय? आणि सीमाही खूप घाबरलेली दिसत होती. आणि विचारलं तर दोघं काही धड सांगायलाच तयार नव्हते. बाबांनी विचारलं तर काहीतरी वेगळीच उत्तरं देत होते आणि खूप कोणाशी तरी मारामारी झाली आहे सारंगची असं वाटत होतं. सारंग काही सांगतच नव्हता.